मुंबईतील लोअर परळ विभागातील दुर्गाशक्ती या तनिष्का सदस्यांच्या गटाच्या पुढाकाराने लोअर परळ स्थानकावरील अनेक समस्यांवर तोडगा काढला गेलाय। इथली प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं, महिला स्वच्छतागृहांची साफसफाई, प्लॅटफॉर्मवरील छप्पर बसवणं यासारखी कामं या महिलांच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आली। लोअर परळ स्थानकावर प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने प्रवाशांना चढउतार करताना खूप त्रास व्हायचा। त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर महिलांच्या डब्याच्या जागी छप्पर नसल्याने ऊन आणि पावसाचाही महिलांना खूप त्रास व्हायचा। महिला स्वच्छतागृहांची परिस्थिती तर अतिशय दयनीय होती। या सर्व गोष्टी लोअर परळच्या दुर्गाशक्ती गटाने रेल्वे स्थानक अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्याचप्रमाणे या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा असं निवेदन देखील दिलं। या गोष्टींचा या महिलांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला। त्यामुळेच या महिलांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अवघ्या 8 ते 10 दिवसात या सर्व समस्यांवर तोडगा काढला गेला। स्थानक अधीक्षकांनी देखील महिलांच्या या प्रयत्नाचं कौतुक केलंय आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार देखील मानलेत। तनिष्का ग्रुप की जो खास करके समृद्धि भोगले ने जो बैकग्राउंड में जाके हमारे ऑफिसर से भी मिलके काम जल्दी करवाने के लिए जो उन्होंने भी मुझे सपोर्ट दिया है और वो फॉलो अप करती रही, जिसके वजह से ये काम तेजी से अच्छी तरह से संभव हुआ है। आम्ही निवेदन दिले, निवेदनांना दाद देऊन जे कापडे सर आहेत त्यांनी पुढे रेल्वे प्रशासनाला दाखवली की हे सगळं आहे, तर ते बरं वाटलं की आमचं जे निवेदन दिलेलं त्याचा 7 दिवसामध्ये आम्ही त्यांचा पाठपुरावा करत राहिलो। 4-4 दिवसांनी आम्ही इथे आलो आणि त्यांचा पाठपुरावा करून ते काम आम्ही पूर्णपणे करून घेतलेलं आहे। या स्थानकावर लोकल ट्रेन आल्यानंतर विरुद्ध दिशेने लोकल ट्रेनमध्ये चढणाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे अनेक अपघात सुद्धा झाले आहेत। त्यामुळे 2 ट्रॅकच्या मध्ये लोखंडी रेलिंग टाकावं अशी विनंती देखील या महिलांकडून करण्यात आली। त्याचप्रमाणे या स्थानकावरील महिलांच्या शेवटच्या डब्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कुंपण किंवा भिंत नाही। त्यामुळे या ठिकाणी रात्री कायम गर्दुल्ले असतात। त्यामुळे या ठिकाणी पत्रे लावावेत असं निवेदन देखील देण्यात आलंय। लोअर परळ स्टेशनला जे ट्रेनमधून 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून उडी मारून जे लोक येतात ते मधले जे ग्रिल कमी पडतात ते ग्रिल लावण्यासाठी मी परत एक दुसरं निवेदन पोलीस स्टेशनला बॉम्बे सेंटरला दिलेलं आहे। आमच्या गटाध्यक्षांनी जसं सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत। तसंच आता आम्ही आमच्या इथून ही लोअर परळची संस्था आहे, आमची इथून आम्ही जे स्टार्ट केलं आहे तिथून आता हे प्रोग्राम आमचा फर्स्ट जे होता ते कंप्लीट झाले। आता आम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जिथे कुठे प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही सॉल्व आउट करू शकतो। जसं आम्ही तनिष्का ग्रुप हे आम्ही प्रवासासाठी म्हणजे लोकांसाठी जसं आम्ही काम करतो तसं जनतेने सुद्धा आम्हाला सहकार्य करावं प्रत्येक गोष्टीला, कारण हे आम्ही पटकन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। तुम्ही सुद्धा जागरूक नागरिक म्हणून इथे राहिलं पाहिजे। आम्ही ज्या प्रकारे प्रयत्न करून अधिकाऱ्यांना भेटून रेल्वे स्थानकावरील समस्यांवर तोडगा काढायचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे इतर महिलांनी देखील त्यांच्या विभागातील रेल्वे स्थानकांवर जाऊन काही समस्या असल्यास पुढाकार घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन या तनिष्का सदस्यांनी केलंय। कॅमेरामन राकेश नेरुरकर सह गंधाली भोकरे नौकुडकर आणि ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई।